नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी एकदम झटपट अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून हे जे असे दोन दोन एका मिरच्याचे मी दोन दोन तुकडे करून असं मधोमध असं चिरून घेतलेलं आहे। ह्या थोड्या तिखटवाल्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, तुम्ही पोपटी कलरच्या जरी घेतल्या तरी चालेल। 50 ग्रॅम मिरच्या आहेत। आलं घेतलेलं आहे, आल्याचं पूर्ण साल काढलेली आहे आणि पातळ तुकडे करून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून पण घेतले आलं आणि मग तुकडे केलेले आहेत, पण ते करताना सुकवलेलं आहे बरं का थोडंसं, म्हणजे फॅनच्या हवेखाली सुकवायचं, पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे। तशाच पद्धतीमध्ये बघा पातळ तुकडं करून घेतलेलं आहे। ताजी हळद आहे, म्हणजे ओली हळद आहे, तिला पण पहिले धुवून घेतली, पुसून घेतली, वरचे साल काढलेत आणि असे पातळ पातळ एकदम जेवढे होता होईल एवढे पातळ तुकडे करून घ्यायचे। ही 100 ग्रॅम आहे। काळं मीठ घेतलेलं छोटा 1 चमचा आणि साधं मीठ घेतलेलं छोटा 1 चमचा। आता ही काचेची भरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पुसून चांगली अशी थोडी उन्हात ठेवली होती आणि नंतर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये टाकायचं हे आलं, त्याच्यात टाकायची आपल्याला हिरवी मिरची। ही कसं माहिती आहे का, जेवताना खायला ना, आता थंडीच्या दिवसामध्ये कसं सर्दी खोकला वगैरे होतं ना, तर थोडं कधी कधी असं आलं म्हणा, आता हळद भेटते तर हळद म्हणा थोडीशी खायची, तर हे अशा पद्धतीत खाल्ली गेली ना तरी पण चालू शकते, छान लागते। पण नाही तर ह्याला काय माहिती आहे का, 2 ते 3 दिवस चांगलं मुरू द्या आणि नंतर खायला घ्या। त्याच्यामध्ये आपण हळद पण टाकून घेतलेली आहे बघा। आता ह्याच्यात टाकायचं हे मीठ आणि ह्याच्यामध्ये टाकायचं काळं मीठ थोडंसं। अशा गोष्टीमध्ये काय असतं माहिती आहे का, मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त पाहिजे। 2 लिंबाचा बघा मी रस काढून घेतलेला आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, झाकण लावायचं। आता आपण ह्याला चांगलं हलवून घेऊया। तर अशा पद्धती तुम्ही खाली जर एखाद्या वाडग्यामध्ये जर केलं का नाही, आणि जरी तुम्ही हे मिक्स करून जरी भरलं तरी पण चालू शकतं। मस्त बघा असं मिक्स झालेलं आहे। ह्याला आपल्याला 2 लिंबाचा रस पाहिजे बरं का, कमी बिलकुल टाकू नका। आणि ह्यांना काय करायचं, आता हे 2 दिवस आपल्याला असं मुरत ठेवायचं आहे। तर ह्याला दिवसातून ना 2 वेळा हलवायचं, वरखाली करायचं। ह्याला काय फ्रीजमध्ये ठेवायची वगैरे जरूरत नाही आहे, कारण जे आता आपण जर लिंबाचा रस ओतलाय तर हा खालीच राहतो असा, तर त्यासाठी आपल्याला वरखाली करत राहायचं। आणि असं पॅक बंद करूनच वरती एका जागी ठेवायचं। जसं आता आपण गॅसच्या जवळ वगैरे ठेवू नका, थोडंसं लांब ठेवा, म्हणजे आपल्याला ह्याला कसं टिकल। आणि हे कसे अशा जी वस्तू आपण करतो आणि खातो का नाही, तर ह्या काय करायचं माहिती आहे का, हे 10 ते 15 दिवसासाठी 20 दिवसासाठी महिनाभर बी टिकल, पण फक्त लिंबाचा तुम्ही ह्याच्यामध्ये टाका जास्त प्रमाणात, म्हणजे छानपणे राहतं हे। आणि घ्यायचं किती माहिती आहे का, आता हे मुरल्यानंतर 1 मिरची म्हणा, 1 तुकडा म्हणायचा आल्याचा, 1 तुकडा हळदीचा। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जर लसूण जरी खात असाल तर थोडंसं लसूण पण काय करायचं, जे आपला देशी लसूण असतो का नाही ते कुटायचा, म्हणजे तो फुटतो, आणि त्याच्यामध्ये जरी टाकलं तरी पण चालू शकतं। ह्याच्यामध्ये थोडासा खाऊन बघा तुम्ही, मस्त लागतं। आता तुम्ही म्हणाल हे सगळं कच्चं, ह्याच्यात तेल वगैरे काय नाही, पण अशाच पद्धतीने एकदम चांगली टेस्ट लागते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।